नमस्कार. मी सायली. श्रावण स्पेशल रेसिपीजमध्ये आज आपण पावसाळ्यात उगवणारी एक लोकप्रिय आणि पौष्टिक पालेभाजी म्हणजे अळूची भाजी ही अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघूया. चला तर मग आपण पहिले त्याचं साहित्य बघून घेऊ. हा अळू आहे. अळूची पानं कापून घेतलेली आहेत. शेंगदाण्याचा कूट, तेल, कडवे वाल, तिखट, हळद आणि जिरे, गूळ, चिंचेचा कोळ आणि हे मी शेंगदाणे घेतलेत. ते म्हणजे भुईमुगाच्या शेंगा उकडून त्याचे ते दाणे काढून घेतलेत आणि मीठ. तर भाजीचा अळू हा कसा असतो? भाजीचा अळू हा हिरवा असतो असा आणि त्याचे देठ हे जरा बारीक असतात आणि ह्या देठाचे जे सालं आहेत ती प्रथम आपल्याला काढून घ्यायला लागतात. वडीचा अळू असतो तो जरा काळपट असतो आणि त्याचे देठ पण जाडे असतात. त्याचं पण ते आपण देठ घेत नाही. त्यामुळे भाजीचा अळू ओळखायचा कसा? तर तो अशी त्याची पानं हिरवी असतात पुढून मागून. तर आता आपण कढईमध्ये एक 2 टेबलस्पून तेल घेतलंय. ते तेल जरा तापून द्यायचं. तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण थोडे जिरे टाकायचे. जिरे जरा तडतडले की त्याच्यात थोडा हिंग टाकायचा आहे. थोडा हिंग टाकला. त्यानंतर आता आपण ही अळूची भाजी टाकली आहे. ह्या भाजीमध्ये आपण आता मी ह्या 4 जुड्या घेतलेल्या आहेत अळूच्या. तर त्याचे जेवढ्या तुम्ही जुड्या घेणार तेवढे त्याचे सगळे देठ आपण भाजीमध्ये शिजताना घेणार आहोत. ते देठ टाकून द्यायचे नाहीत. आता ही भाजी आपण टाकली तेलावर. आता थोडी परतून घेऊ. त्यानंतर आपण ही भाजी शिजतानाच त्याच्यामध्ये ते वाल टाकणार आहोत. आता ह्याला मी वाल आता 4 जुड्या घेतल्या ह्या, तर त्याला मी वाल पाव वाटीपेक्षा सुद्धा कमी असे वाल घेतले. त्याला प्रमाण नसतं, ते तुम्हाला किती घ्यायचंय त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. पण त्याच्यात आपण जास्त वाल टाकत नाही, एकदम कमी टाकतो. तर आता हे वाल टाकले. थोडीशी हळद टाकली, पाव चमचा. मी अर्धा चमचा हे तिखट टाकलं आणि परत ते परतून घ्यायचं. आणि ही भाजी शिजताना पाणी अजिबात टाकायचं नाही. ती वाफेवरच शिजवून घ्यायची. आणि ही भाजी शिजली आहे की नाही हे बघण्यासाठी ते आपण जे वाल टाकलेत ते वाल बघायचे शिजलेत का, म्हणजे मग आपली भाजी शिजलेली आहे. आता ह्याच्यावर झाकण देऊन आपण ती भाजी शिजायला ठेवणार आहोत. आणि मध्ये मध्ये आपण झाकण काढून ती घाटायची आहे, कारण नाहीतर खाली करपू शकते. आणि ही भाजी आपली शिजली की ती चमच्याने अशी मोडून घ्यायची. काही जण मिक्सरवर सुद्धा मारून आपलं वाटून घेतात, पण मिक्सरवर वाटून घ्यायची नाही. तर ही भाजी अशी चमच्यानेच मोडून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकलंय. मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता. त्यानंतर हे जे आता मी ह्या भुईमुगाच्या शेंगांचे दाणे काढलेत. तुम्ही आपले शेंगदाणे जरी घेतले ते शेंगदाणे शिजवून घ्यायचे पाण्यात टाकून.
आणि ते टाकायचे अख्खे. आता हा दाण्याचा कूट टाकलाय मी 2 चमचे. हे चिंचेचा हा कोळ आहे. चिंचेचा कोळ सुद्धा मी 2 चमचे टाकलाय. आणि मी नंतर परत भाजी चाखून बघून परत मी अर्धा चमचा टाकला, म्हणजे साधारण मी चिंचेचा कोळ 2.5 चमचा टाकलाय. आणि हा आता त्याच्याबरोबर गूळ टाकायचा. ह्याचं असं आहे, गुळाचं पण प्रमाण सांगता येणार नाही. तुम्ही गूळ टाकून आता आपण पाणी टाकणार त्याच्यात आणि ती भाजी उकळून घ्यायची. गूळ विरघळला की तुम्ही चाखून बघा, कारण ही भाजी थोडी आंबट आणि गोड लागते. आणि ती किती जाड ठेवायची हे तुमच्यावर आहे, तुमच्या आवडीवर. कारण ही भाजी आपण जास्त पातळही करत नाही. पाणी टाकून आता ही उकळवून घ्यायची. हा चिंचेचा कोळ टाकल्यामुळे कसं होतं, भाजी आपल्याला कशाला खाजत नाही. आता ही भाजी उकळून घ्यायची चांगली. भाजी उकळली की आपण एक फोडणी करणार आहोत. आपल्या फोडणी करायच्या त्या भांड्यामध्ये आपण तेल घ्यायचं थोडंसं. आणि त्याच्यामध्ये जिरे 1 पाव चमचा टाकायचे. आणि मेथी दाणे 4 ते 5 मेथी दाणे टाकायचे. ही फोडणी दिल्यामुळे काय, भाजीला ना जरा वेगळी चव येते चांगली. आता ही फोडणी भाजीवर टाकायची आणि परत भाजीला थोडी उकळी द्यायची. आणि आपली भाजी ही तयार झाली. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.